मला आता 29 वर्षे झाली आहेत. पण लोक मला अजूनही 22 वर्षांच्या अविवाहित मुलीसारखं पाहतात. लग्नाला 6 वर्षे होऊन गेली होती. पण माझे पती मी 4 वर्षांपूर्वी एका रस्त्यावरील अपघातात गमावले. त्या दिवसापासून 4 वर्षे झाली, कोणीही मला स्पर्शही केला नाही. गावातल्या सगळ्या वयस्कर आणि तरुणांच्या नजरा माझ्यावर खिळल्या होत्या. खरं सांगायचं तर मला एकट्याच्या इच्छांची जाणीव होते. मीही एक स्त्री आहे. माझ्याही मनात काही भावना आहेत. मी सुनीता. घरात फक्त मी, माझी सासू आणि माझा देवर राहुल. राहुल माझ्यापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे, म्हणजे त्याला 24 वर्षे. त्याने शिकून गावात परत आला. आता शेती सांभाळतो आणि थोडेफार ठेकेदारीचे कामही करतो. लोक म्हणतात, विधवा असूनही मी अजूनही चांगली दिसते. माझा रंग गव्हाळा, उन्हा आणि साडीत काजल लावण्याची सवय. केस लांब काळे, कमर बारीक आणि साडीत चांगली दिसते अशी ठेवण. घरात मी साडीच घालते. सासू म्हणते, बहुविधवा असली तरी घराची इज्जत राखली पाहिजे. राहुल सुरुवातीला अगदी साधा मुलगा वाटायचा. माझ्यासमोर डोळे खाली करून बोलायचा, हो भाभी, नाही भाभी. पण हळूहळू त्याच्या वागण्यात बदल दिसू लागला. तो काही चुकीचे करत नव्हता, पण त्याच्या नजरा माझ्या चेहऱ्यावर जास्त वेळ थांबत नसत. हळूहळू खाली सरकत, कधी कमरेकडे, कधी ब्लाऊजकडे. मी जेव्हा त्याला पकडत असे, तो लगेच नजर बाजूला करायचा आणि चेहरा लालवायचा. मला समजले होते की त्याच्या मनात काही चालले आहे. आणि खरं सांगायचं तर माझ्या मनातही थोडी हालचाल सुरू झाली होती. 5 वर्षे कोणाच्याही स्पर्शाशिवाय राहिल्यानंतर रात्री एकटे पडले की शरीर कधी-कधी तडफडायचे. मी स्वतःला थांबवत असे. हे घर आहे, हा संबंध आहे, हा समाज आहे, एक संध्याकाळची गोष्ट. मी बागेत फुलांना पाणी घालते. साडीचा पल्लू खांद्यावरून थोडा सरकला होता, कारण वारा होता. राहुल शेतातून परत आला, मातीने माखलेला, घामाने ओला. तो थेट माझ्याकडे आला आणि म्हणाला, भाभी, आज खूप ऊन होते. पाणी प्यायचे आहे. मी फिरून त्याला पाहिले. त्याच्या नजरा माझ्या चेहऱ्यावर होत्या. मग हळूहळू खाली गेल्या जिथे पल्लू थोडा सरकला होता. मी जाणून-बुजून लगेच पल्लू नीट केला. थोडीशी हसले आणि म्हणाले, आत फ्रिजमध्ये ठेवला आहे. तो आत गेला, पण परत येताना पुन्हा थांबला. माझ्या अगदी पाठीमागे उभा राहिला. मी झुकून फुलांना पाणी घालत होते. माझी कमर थोडी उघडी होती. तो इतका जवळ होता की त्याचा श्वास माझ्या पाठीला लागला. भाभी, तुमचा पल्लू, त्याने हळूच म्हटले. मी मागे फिरून पाहिले. अरे हो, धन्यवाद. आणि मी हळूहळू पल्लू नीट केला. जाणून-बुजून थोडा वेळ घेतला. त्याच्या नजरा माझ्या हातांना अनुसरत होत्या. त्या संध्याकाळनंतर त्याचे मन थोडे अधिक खुले झाले. तो माझ्याकडे जास्त येऊ लागला. कधी म्हणायचा, भाभी, आज भाजी खूप चवदार झाली आहे. जणू खूप प्रेमाने बनवली आहे. मी हसत म्हणायचे, बरं, मग रोज प्रेमाने बनवते. एक दिवस दुपारी मी शेतात भाज्या तोडत होते. ऊन खूप होते. मी साडीचा पल्लू कमरेत खुपसून काम सोपे केले होते. ब्लाऊजच्या खालचा भाग थोडा वर गेला होता. घामाने शरीर चमकत होते. त्याने मागून आवाज दिला, भाभी, इथे काय करत आहात? मी झुकून पाहिले. भाज्या तोडते. तो म्हणाला, मीही येतो, मदत करतो. मी हसत म्हटले, ये. आम्ही दोघे मिळून भाज्या तोडू लागलो. अनेकदा त्याचे हात माझ्या हातांना टेकले, अनेकदा त्याचा हात माझ्या कमरेला लागला. मी गप्प राहिले. एक मोठी टोपली खूप जड होती. आम्ही दोघे मिळून उचलण्याचा प्रयत्न केला. मी पुढे होते, तो मागून. उचलताना त्याचे संपूर्ण शरीर माझ्या पाठीला लागले. मी जाणले. एक क्षण दोघेही थांबलो. मी हळूच म्हटले, राहुल, सांभाळून. तो घाबरला. सॉरी भाभी, थोडी जड होती. मी काहीही न बोलता फक्त हसले आणि कामात गुंतले. पण त्या दिवसानंतर तो माझ्या मनात वारंवार येऊ लागला. हळूहळू संभाषणे अधिक खोल होऊ लागली. तो माझ्यासोबत स्वयंपाकघरात उभा राहून बोलायचा. कधी रेसिपी विचारायचा, कधी मदत करायचा. माझ्या केसांत अडकलेला धागा काढून द्यायचा. एक संध्याकाळ मी त्याला म्हटले, राहुल, तू लग्न कधी करणार? आता मोठा झालास. तो माझ्याकडे पाहत म्हणाला, भाभी, अजून कुणात मन लागत नाही. मी विचारले, का? कुणी? तो माझ्या डोळ्यांत पाहत म्हणाला, आवड तर खूप आधीच झाली होती, पण ती आता दुसऱ्याची झाली आहे. माझे हृदय जोरात धडकले. मला समजले तो कोणाबद्दल बोलतोय, पण मी काहीच बोललो नाही. फक्त हसले आणि स्वयंपाकघरात गेले. पुढची काही महिने असेच गेले. तो माझ्याकडे येई, मी त्याला थोडेफार इशारे देई. तो अधिक जवळ येई, मी थोडी मागे सरके. हा खेळ चालू राहिला. एक दिवस सासू-सासरे नातेवाईकांकडे 2 दिवसांसाठी गेले होते. घरात फक्त मी आणि राहुल. रात्री साधारण 10 वाजता मी जेवण बनवले. बटाट्याचे पराठे, डाळ भात. आम्ही दोघे छोट्या चारपाईवर बसून जेवत होतो. तो माझ्यासमोर बसला होता. अचानक तो म्हणाला, भाभी, तुम्ही बनवलेल्या गोष्टी खूप स्वादिष्ट लागतात. मी हसत म्हटले, फक्त हेच ऐकायला आवडते. तो म्हणाला, नाही भाभी, खरंच. तुम्ही जिथे हात लावता तिथे जादू होते. मी नजर भिडवली. जादू म्हणजे? तो लाजला.
म्हणजे तुमच्या प्रत्येक गोष्टीत काहीतरी खास आहे. मी हळूच पल्लू नीट केला, जाणून बुजून थोडा खाली. बरं, मग रोज बघत राहा. कोण थांबवतंय? त्याचा चेहरा लाल झाला. जेवण संपल्यावर मी भांडी घासू लागले. तो माझ्या पाठीमागे येऊन उभा राहिला. भाभी मी मदत करू का? नाही, तू आराम कर. पण तो गेला नाही. माझ्या अगदी पाठीमागे उभा राहिला. मी झुकलेली होते. पाण्याचे शिंतोडे मला लागले. पल्लू ओलाहून चिकटला. तो हळूच म्हणाला, भाभी तुम्ही खूप सुंदर दिसताय. हो. मग हळूच म्हटले, राहुल हे सगळं बरोबर नाही. तो म्हणाला, मी जाणतो भाभी, पण मी काय करू? मी स्वतःला थांबवू शकत नाही. मी गप्प राहिले. मग म्हटले, जर मी म्हटलं की मलाही थोडंफार जाणवतं, तर? त्याचे डोळे चमकले. खरंच भाभी? मी डोकं हलवलंय. पण आपण असं काही करणार नाही. जे चुकीचे आहे ते समजून घे. बरोबर? तो निराश झाला. पण म्हणाला, भाभी तुम्ही जे म्हणाल ते. त्या रात्री आम्ही फक्त अंगणात तारे पाहत बसलो. हातही एकमेकांना लागले नाहीत. फक्त जवळ बसलो. तो खूप काही बोलत होता, पण शब्द बाहेर पडत नव्हते. पुढचे अनेक महिने असेच गेले. हळूहळू तो माझ्यासाठी अधिक आवश्यक होत गेला. पण आम्ही कधीही एकही मर्यादा ओलांडली नाही. मग एक दिवस मी निर्णय घेतला. मी त्याला म्हटले, राहुल मी तुझ्या लग्नाची गोष्ट विचारत आहे. तो चकित झाला. भाभी? हो, तुला एक चांगली बायको आणायची आहे. मी तुझी भाभीच री कायम. तो रडू लागला. खूप रडला. भाभी, तुम्ही माझी जिंदगी आहात. मी तुमच्यापासून दूर राहू शकत नाही. मी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. मीही तुझ्याशिवाय अपूर्ण आहे. मी तुझ्या आईसारखी, बहिणीसारखी, मैत्रिणीसारखी राहीन. तो रडतच राहिला. मग मी त्याचे लग्न मैत्रिणीसारखी राहीन. मुलीचे नाव होते सीमा. खूप चांगली, शिकलेली, मृदू स्वभावी. लग्नाच्या तयारी झाल्या. मी स्वतः त्याच्यासाठी शेरवानी निवडली. जोडे बघितले. सगाईच्या गोष्टी बघितल्या. लग्नाच्या दिवशी मी त्याला टिकली लावली. त्याच्या कपाळावर हात ठेवून म्हटले, कायम सुखी राहा. तुझ्या सुखात माझे सुख आहे. तो माझ्या डोळ्यात पाहत म्हणाला, भाभी तुम्ही मला शिकवलं की खरा प्रेम थांबवण्यातही असतो. मी तुम्हाला आयुष्यभर विसरणार नाही. आज तो पत्नीसोबत सुखी आहे. मी तीच जुनी सुनीता आहे. घराची सून, सासूची सेवा करणारी, देवाची भाभी. पण कधी-कधी रात्री जेव्हा मन अस्वस्थ होते, मी अंगणात एकटी बसते. विचार करते की ते सगळे इशारे, त्या नजरा, त्या जवळीक सगळं एक सुंदर स्वप्न होतं जे कधी पूर्ण झालं नाही. पण ज्याने आम्हा दोघांना खूप काही शिकवलं. ना कोणती चूक झाली, ना कोणता पाप. फक्त मनात खूप काही घडलं. आणि हेच खरं आयुष्य आहे. नमस्कार मित्रांनो. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल, अशी मला आशा आहे.